तर आता आपला लास्ट टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स आपण अशा ॲक्शन्स रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करणार ज्या की फ्युचरमध्ये कंप्लीट पण झालेल्या असतील आणि कंटिन्युअस पण असतील. जसं की राहुल, तर राहुल गाणे गात आलेला असेल, म्हणजे राहुलने गाणे गायलेले पण असेल आणि तो कंटिन्युअसमध्ये गाणे गात पण असेल. तर अशा सेंटेन्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. त्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करतो सब्जेक्ट प्लस शाल will plus have plus been plus V4 plus object. Then subject plus shall will plus not plus have been, then V4 and object. सो याला सेंटेन्स मध्ये कसं करणार, तर राहुलच्या सेंटेन्सला आपण इकडे कन्वर्ट करतो. जसं की सब्जेक्ट मध्ये आहे आपला राहुल, देन आपण यूज करणार विल बिकॉज राहुल इज अ नाउन, अँड देन हॅव बीन वर्ब काय सिंग आणि त्याला आपण लावणार ING, सिंगिंग अ सॉन्ग. देन निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट ॲज इट इज राहुल, विल, देन आपण यूज करणार नॉट, देन have been singing a song. This is our negative sentence. आता याला मराठीमध्ये म्हणताना आपण कसं म्हणणार, राहुल गाणं गात आलेला असेल आणि राहुल गाणं गात आलेला राईट. जेव्हाही तुम्हाला असे सेंटेन्स म्हणायचे जसं की ती पुण्याला गेलेली असेल, स्नेहा डान्स करत आलेली असेल, किंवा तो जेवण करत आलेला असेल, तर तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करणार. तर इथे तुमचे टेन्सेस कंप्लीट झाले. आता यानंतर आपण आपलं नेक्स्ट टॉपिक बघू.